नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक घनश्याम वाघमारे आपल्या एज्युकेअर क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे। आजचा हा जो व्हिडिओ आहे हा प्राथमिक शिक्षकांसाठी म्हणजे आदरणीय गुरुजन वर्गांसाठी आहे। आज आपण केंद्रप्रमुख या पदासाठी विभागीय स्पर्धा परीक्षा जी होणार आहे त्याचा अभ्यासक्रमाच्या बाबतीत आज आपण इथे चर्चा करणार आहोत। ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणार आहे आणि ही परीक्षा IBPS ही संस्था कंडक्ट करणार आहे। तर माझ्या सर्व गुरुजन वर्गांना वंदन, अभिनंदन आणि स्वागत आहे। गुरुजन वर्गांना एकच विनंती करतो आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा, कारण अभ्यासक्रमाचं विश्लेषण तुम्हाला इतरत्र ही सापडलं असेल, भेटलं असेल आणि तुम्ही बघितलं असेल, पण या अभ्यासक्रमाच्या विश्लेषणामध्ये काही गोष्टी मी अशा पद्धतीने सांगणार आहोत आपल्याला की ज्यामध्ये आपल्याला अभ्यासक्रमाचं दोन प्रकारे विभाजन केलं जातं। तो दोन प्रकारचं विभाजन म्हणजे काय की जो एक दृश्य असतो जे तुम्हाला दिसतं, ज्यामध्ये त्या घटकांचं विश्लेषण दिलेलं असतं, घटक दिलेले असतात, आणि एक विभागणी अशी असते की ज्यामध्ये त्या अभ्यासक्रमाचं हिडन भाग असतो, छुपीत भाग असतो, लपलेला भाग असतो, जो की आपल्याला त्यामध्ये दिसत नसतो। मग आपण काय करतो की आपण अभ्यासक्रमाचा दिसलेल्याच भागांवर अभ्यास करतो किंवा तेवढ्याच पुरता अभ्यास करतो आणि परीक्षेत जातो, पण परीक्षेत गेल्यानंतर आपल्याला वेगळेच काही प्रश्न दिसतात जे की त्या अभ्यासक्रमात नव्हते। पण असं नसते की ते अभ्यासक्रमाचे भाग नाही आहे की ज्याच्यावर प्रश्न आलेले आहेत। मग असे घटक कोणते आहेत जे छुपीत आहेत, जे लपित आहेत, जे आपल्याला हिडन ज्याला आपण म्हणू शकतो, असे कोणते घटक आहेत, त्या घटकांवर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। तर शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये बघा आणि मी एक एक घटकानुसार तुम्हाला कोणकोणते इम्पॉर्टंट घटक आहेत, कोणकोणते घटक जे हिडन आहेत, त्या घटकांवर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत शिक्षक मित्रांनो। तर इथे मी प्राध्यापक घनश्याम वाघमारे आपलं सर्वांचं पुनश्च स्वागत करतो आहे आणि आपल्या सेशनला इथे सुरुवात करतो आहे। तर विभागीय स्पर्धा परीक्षा ही जी परीक्षा होती 2023ची ॲडव्हर्टाईज होती आणि जून महिन्यामध्ये ही परीक्षा होणार होती, पण काही कारणास्तव यामध्ये खूप डिले झालेला आहे, खूप लेट झालेला आहे आणि आतापर्यंत ही परीक्षा झालेली नाही आहे। अपेक्षित आहे येणाऱ्या 2 ते 3 महिन्याच्या आत ही परीक्षा होऊ शकते। तर मग या परीक्षेकरिता आपण आता जोमाने अभ्यास करावं, आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा, आपण प्रॉपर वेनी अभ्यास करावं, आपण एका चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा, जेणेकरून आपलं अभ्यास चांगलं होऊन आपण परीक्षा चांगल्या पद्धतीने फेस करावी। आणि मग त्याचा अभ्यासक्रम काय, तुमचा मार्ग काय, तुम्हाला एका डेस्टिनेशनपर्यंत जाण्यासाठीचं जे मार्ग आहे ते काय आहे नेमकं, त्याच्यावर आपण डिस्कशन करणार आहोत। तर सर्वप्रथम बघा की इथे तुम्हाला परीक्षेचे टप्पे दिलेले आहेत, परीक्षाची पद्धती दिलेल्या आहेत, परीक्षेचे गुण दिलेले आहेत। मग परीक्षा पद्धतीच्या बाबतीत जर आपण बोललो तर परीक्षा पद्धती ही लेखी स्वरूपात होणार आहे आणि एक परीक्षा होणार आहे, म्हणजे एकच परीक्षा होणार आहे, त्याचे 2 किंवा 3 टायर नाही आहे, एकच सिंपल एक्झाम होणार आहे। त्या परीक्षेच्या बेसिसवर तुमचं डायरेक्टली सिलेक्शन होणार आहे। तर गुरुजन वर्गांना एक विनंती आहे की आपण जर इथे चांगले एफर्ट्स दिले तर आपण वरच्या पदावर जाऊ शकता, म्हणजे एक शिक्षक पदावरून आपण केंद्रप्रमुख या पदावर जाण्यासाठी थोडीशी मेहनत आपल्याला गरजेची आहे। एकच परीक्षा आहे आपल्याकरिता। मग आपण परीक्षेचं स्वरूप जर बघितलं तर परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची होणार आहे, म्हणजे ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणणार आहोत। त्या ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जाईल आणि त्या प्रश्नामध्ये 4 ऑप्शन दिले जातील, ठीक आहे। तर या 4 ऑप्शनमधून आपल्याला कुठला तरी एक ऑप्शन जो करेक्ट आहे, ॲप्रोप्रिएट आहे, तो आपल्याला निवडायचा असणार आहे। परीक्षेचं स्वरूप जर बघितलं तर प्रश्नपत्रिका एकच राहणार आहे, सिंगल राहणार आहे। त्या एका प्रश्नपत्रिकेमध्ये जे अभ्यासक्रमानुसार आपण विचारात घेतलं त्याचे 2 घटक राहणार आहेत, जे की आपण पुढे डिस्कस करणार आहोत। मग या परीक्षेमध्ये 100 प्रश्न राहणार आहेत, 200 प्रश्न राहणार आहेत आणि 200 प्रश्नांसाठी 200 मार्क इथे दिले जाणार आहेत। तर मग आता आपल्याला या सगळ्या प्रोसेसमधून जायचं आहे। मग काय घटक अभ्यासायचा आहे, तर तुम्हाला परिषदेने जो अभ्यासक्रम दिलेला आहे तो अभ्यासक्रम तुमच्याकडेही असेल, तर मी त्याच्यावर जास्त फोकस नाही करणार, कारण तो ऑलरेडी तुमच्याकडे आहेच। पण मग आपल्याला ते बघायचं आहे की बाकीचे घटक कोणते आहेत जे की तुम्हाला नाही माहिती आहे, त्याच्यावर आपण जास्त बोलूया।
मग त्याच्या आधी पहिले बघू की लेखी स्वरूपाची परीक्षा होणार आहे, रिटन फॉर्ममध्ये होणार आहे. परीक्षा परिषदेने आतापर्यंत घेतलेले ज्या परीक्षा आहेत, म्हणजे केंद्रप्रमुख परीक्षा सोडून, तर जसं टेटची परीक्षा आणि केंद्रप्रमुख परीक्षा ह्या दोन परीक्षा जवळपास यांच्यामध्ये खूप मोठं साधर्म्य आहे, समानता आहे. आणि मग टेटची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने झालेली होती आणि ऑनलाईन पद्धतीमध्ये काय होतं की खूप साऱ्या आपल्या शिक्षक बंधूंना कम्प्युटर हाताळणे असेल, माऊस हाताळणे असेल, त्याचं स्क्रीन जे आहे ते त्यामध्ये काही क्वेश्चन्स दिसतात, काही दिसत नाही, अर्धा दिसतो अर्धा दिसत नाही आणि मग एका क्वेश्चनवरून दुसऱ्या क्वेश्चनवर जाण्यासाठी ॲन्सर टिक करण्यासाठीच्या खूप साऱ्या समस्या असतात. मग या समस्यांवर आपण मात करू शकतो जर आपल्याकडे लेखी स्वरूपाची परीक्षा असेल. म्हणजे ही पद्धत ट्रॅडिशनली म्हणजे पारंपरिक पद्धतीची असल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये चांगलं स्कोर आणता येऊ शकतो. कारण आपण आत्तापर्यंत ज्या काही परीक्षा दिलेल्या आहेत त्या सर्व परीक्षा आपण लेखी स्वरूपाच्या दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपल्याला त्याची सवय आहे. तर मग इथे एक बेनिफिट आहे आपला की आपण चांगल्या पद्धतीने ती परीक्षा देऊ शकतो. मग परीक्षेचं माध्यम मराठी असणार, परीक्षेचं माध्यम इंग्रजीसुद्धा राहणार आहे. मग समजा जर तुम्ही मराठी माध्यम न घेता इंग्रजी माध्यम घेतलं असेल तर तुम्हाला इंग्रजी घेतलेल्या लोकांना चांगलं म्हणजे काय म्हणतात त्याला की आपण म्हणूया की त्यांना चांगली संधी देत आहेत का किंवा त्यांना पहिले प्रायोरिटी देत आहेत का, असं काहीही नाही. तुम्ही इंग्रजी माध्यम निवडा किंवा तुम्ही मराठी माध्यम निवडा, माध्यम कुठलाही निवडला पण तुमच्या त्या परीक्षेमध्ये मिळालेले जे मार्क्स आहेत त्याच्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन होणार आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. मग आपण पुढे जर गेलो तर सदर परीक्षा एकूण 200 गुणांची राहील व त्यासाठी 2 तासाचा कालावधी राहील. तर 2 तासांमध्ये आपल्याला 200 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. म्हणजे टास्क हा आहे की कमी वेळात आपल्याला जास्त प्रश्न सॉल्व करायचे. आणि मग इथे तुमची स्पीड, तुमचं स्पीडसोबतच तुमची अचूकता, तुमचं डिसिजन मेकिंग, तुमचं टाईम मॅनेजमेंट ह्या गोष्टींचं सुद्धा तिथे तपासणी होणार आहे. म्हणजे फक्त परीक्षा दिली आणि 200 प्रश्न सॉल्व करून आलो असंही नाही, त्यातही अचूकता पाहिजे. आणि नाही तर मग अचूकता आणण्यामध्ये आपण फक्त 100च प्रश्न सॉल्व करू शकलो, 100 क्वेश्चन राहिले ते पण नको आहे. दोन्ही गोष्टी आपल्याला ॲट ए टाईम करायच्या आहेत. त्यातल्या त्यात टाईम मॅनेजसुद्धा करायचा आहे की 2 तासामध्ये म्हणजे 120 मिनिटांमध्ये आपल्याला 200 प्रश्न सॉल्व करायचे. तर एक गोष्ट ही चांगल्या पद्धतीने आपण लक्षात असू द्या की आपल्याला या गोष्टी करत असताना खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन लागेल, अभ्यास लागेल, सराव लागेल. या सगळ्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत. ठीक आहे. तर यांचं गुणांकन जर आपण विचारात घेतलं घटकानुसार तर शिक्षक मित्रांनो इथे लक्षात ठेवा की घटक 1 आणि घटक 2 अशा 2 पद्धतीचं घटकांचं इथं विश्लेषण दिलेलं आहे. आता त्याचे गुणसुद्धा दिलेले आहेत. एक बेसिकली मी तुम्हाला याचं विश्लेषण करून जर दिलं, याचा जर मी विचार केला तर एक लक्षात ठेवा की बुद्धिमत्ता व अभियोग्यता हा जो घटक आहे हा घटक टेट परीक्षेमध्ये जसं विचारला गेलेला आहे त्याच पद्धतीनं दिलेला आहे. सेम तेच घटक आहेत, तेच आहे, फक्त तेव्हा टेटमध्ये मार्किंग थोडी वेगळी आहे आणि इथे मार्किंग वेगळी आहे. जेव्हा तुम्हाला अभियोग्यतामध्ये तार्किक क्षमता, वेग, अचूकता, भाषिक क्षमता यांचा विचार केला तर हा पोर्शन तिथे वेगळा होता आणि बाकीचा पोर्शन वेगळा होता. तिथे मॅथमॅटिक अँड रिझनिंगला 110 मार्क दिलेले आहेत टेट परीक्षेमध्ये आणि बाकीच्या घटकांना मिळून 90 मार्क्स दिलेले होते. पण इथे ते घटक पूर्ण एकत्र करून 100 मार्कांसाठी तुम्हाला विचारलेलं आहे केंद्रप्रमुख परीक्षेसाठी. आणि जर मी याचं आकलन केलं, मी याचं व्यवस्थितपणे विभाजन केलं आणि बघितलं तर तुम्हाला एक लक्षात येते की इथे फक्त तुम्हाला या गोष्टींसाठी तर्क, अनुमान, कूटप्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी म्हणजे ज्याला आपण म्हणूया रिझनिंग आणि मॅथमॅटिक्ससाठी जे काही पोर्शन असेल त्याच्यासाठी 50 मार्कांचं या 100 पैकी विभागणी केलेली आहे, जे की इथे नाही दिलेलं आहे. लक्षात घ्या, इथे तुम्हाला तसं काही बायफर्फिकेशन दिलेलं नाही आहे, परंतु 50 मार्कांसाठी तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंग या 2 गोष्टी विचारल्या जाऊ शकतात आणि उरलेल्या 50 मार्कांमध्ये तुम्हाला मराठी भाषिक क्षमता, इंग्रजी भाषिक क्षमता, समायोजन, आवड, निवड, बुद्धिमत्ता या घटकांवर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतात.
म्हणजे याचा अर्थ असा आहे की तिथे तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंगसुद्धा 50 मार्कांसाठी चांगल्या पद्धतीने करायचं आहे आणि 50 मार्कांमध्ये उरलेले घटकसुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचं आहे. एक तुम्हाला सांगू इच्छितो की इथे कोणत्याही पद्धतीचं बर्डन, टेन्शन घ्यायचं नाही आहे. परीक्षा पद्धत इतकी सोपी असते, इतकी सोपी असते. फक्त तुम्हाला त्या गोष्टींचं पद्धतशीर अभ्यास करायचा असतो. साधारण पद्धतीने प्रश्न विचारले जात असतात, परंतु आपल्याला भीती असते की एवढा मोठा अभ्यासक्रम आणि मग मी हे नाही वाचलं, मी ते नाही वाचलं. तुम्ही शांतपणे जर आपला अभ्यासक्रम 1 बाय 1 अभ्यासलं, चांगल्या पद्धतीने नियोजन केलं येणाऱ्या दिवसांमध्ये, तर मी सांगतो मित्रांनो, नक्कीच तुमचा रिझल्ट हा चांगल्या पद्धतीचा येऊ शकतो. तुमचे गुण चांगले येऊ शकतात, बट त्याला नियोजन करताना प्रॉपरली करता आलं पाहिजे. आणि प्रश्नांचं जर स्वरूप बघितलं ना, अगदी सिंपल असतं, अगदी साधं असतं, तुम्ही जर त्याची प्रॅक्टिस प्रॉपर केली तर. ठीक आहे. मग इथे 50 मार्कांमध्ये मॅथ्स आणि रिझनिंग आणि 50 मार्कांमध्ये उरलेले हे जे बुद्धिमत्ता, समायोजन, म्हणजे ज्याला आपण मानसशास्त्र म्हणूया, त्याच्याशी संबंधित असतील, अध्ययन अध्यापनाशी संबंधित असतील, भाषिक क्षमतांशी संबंधित, मग इंग्रजी मराठी याच्याशी संबंधित असेल आणि काही प्रमाणात तुम्हाला इथे जे दिलेले आहेत अवकाशी क्षमता वगैरे यांच्याशी संबंधित राहू शकतात. 50-50चं बायफर्फिकेशन इथे आपण लक्षात घेऊ शकतो. त्यानंतर आपण पुढे जर गेलो तर एकूण भाग, उपभाग किंवा उपघटकांपैकी पहिला घटक तर आपण बघितलं, पण दुसरा जो घटक आहे, हा जो घटक आपण विचारात घेतो, हा तुमच्या पर्टिक्युलरली शिक्षणाशी संबंधित, जिथे आपण कार्य करतोय त्याच्याशी संबंधित आहे. आणि इथे सुद्धा जर तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये प्रॉपर चॅनलनी काम करत असाल तर तुम्हाला हाही पोर्शन खूप कठीण जाणार नाही आहे, लक्षात घ्या. मग आता शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक विचार प्रवाह याच्या बाबतीत जर विचार केला तर हे जे घटक आहे याच्यामध्ये तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहात. त्यातल्या त्यात आपलं D.Ed झालेलंच आहे, त्याच्यामुळे आपण D.Edमध्ये यापैकी बऱ्याच गोष्टी शिकलेल्या आहोत. ओके. त्यानंतर आपण आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करत असताना इतक्या अनुभवातून, आता इतके दिवस आपण जर कार्य केलेले, तर यातल्या बऱ्यापैकी गोष्टी तुम्ही ऑलरेडी केलेल्या आहेत, पण त्याला एका प्रॉपर वेनी, एका अभ्यासाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला मांडायचे आहेत. मग ते घटक कोणकोणते आहेत आणि यामध्ये लपित, म्हणजे ज्याला हिडन आपण म्हणूया, ते घटक कोणकोणते आहेत त्याच्यावरही आपण इथे चर्चा करणार आहोत. तर हा जो बेसिकली इथे विचारात घेतलेले जे घटक आहेत, मार्किंग याचं स्पेशली दिलेले आहे की किती प्रश्न राहणार आहे आणि किती घटक प्रश्न आणि गुण किती राहणार आहेत. मग राज्यघटनेमध्ये कोणकोणत्या पद्धतीचे कलमा दिलेले आहेत, अधिनियम कलमा दिलेले आहेत, अनुच्छेद दिलेले आहेत, त्याचे बायफर्फिकेशन कसे केले आहेत, जे की शिक्षणाशी संबंधित असलेले जे घटक आहेत त्यांच्या कलमासहित आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग ते कलमा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाशी संबंधित असेल, मूलभूत हक्कांशी संबंधित असेल, कर्तव्यांशी संबंधित असेल, भाषिक क्षमतांशी संबंधित असेल, प्राथमिक भाषा, प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, अशा सगळ्या भाषांच्या संदर्भात सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता इथे जरी एवढंच दिलेलं असेल भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी, पण मग आपल्याला किती डीपमध्ये आपल्याला त्याचा विचार करावा लागेल हे इथे काही दिलेलं नाही, याचं लिमिटेशन नाही दिलेलं आहे. मग आता भारत हा एक संघराज्य असताना इथे भारताचं शिक्षण व्यवस्था ही पहिले कुठे होती आणि नंतर कुठे गेली, म्हणजे कुठे गेली इन द सेन्स आपल्या 3 सूची असतात, त्या 3 सूचीमधून शिक्षण पहिले कुठे होतं, नंतर आता कुठे आहे आणि ते कधी गेलं आणि कोणत्या सूचीमधून कोणत्या सूचीत गेलं, हे सुद्धा लक्षात ठेवावं लागेल, हे सुद्धा आपल्याला अभ्यासात घ्यावं लागेल. परंतु इथे तसं कुठेही दिलेलं नाही. म्हणजे तुम्हाला त्या अभ्यासक्रमाचं अर्थ लावत असताना त्या अभ्यासक्रमाचं तुम्हाला एक डीप अर्थ, ज्याला आपण म्हणूया, खूप डीपली जाऊन त्या अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या गोष्टींचा अर्थ लावावा लागेल. म्हणजे एवढंच वाचलं एवढ्याने होणार नाही. नंतर जर तुम्ही हा अभ्यासक्रम वाचायला गेलात तर 10 दिवसात 20 दिवसात तुमचा अभ्यास पूर्ण होतो असं वाटतं, पण असं नाही. याच्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्या आतमध्ये जाणे आपल्याला गरजेचं आहे की काय वाचायचं आणि काय सोडायचं, लक्षात घ्या. त्यानंतर संबंधित कायदे असतील, योजना, अद्ययावत माहिती किंवा शासन निर्णय असतील, याच्यासाठी 10 मार्क्स 10 प्रश्न येतील त्याच्याकरिता. त्यानंतर शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था, याला 10 मार्क्स 10 प्रश्न. माहिती तंत्रज्ञानाचा वापर प्रात्यक्षिक स्पेशली ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे, ते काय आहे पुढे बघू आपण. त्याच्यासाठी 15 प्रश्न विचारले जाईल 15 मार्कांसाठी. अभ्यासक्रम, मूल्यमापन, अध्ययन अध्यापन पद्धती 15 मार्क्स 15.
क्वेश्चन, माहितीचे विश्लेषण याच्यासाठी 15 मार्क्स, 15 क्वेश्चन्स, विषयनिहाय आशय ज्ञान, असे पूर्ण याचे 100 मार्काचं बायफर्फिकेशन व्यवस्थितपणे आपल्याला केलेलं आहे. इथे नाही केलेलं आहे. म्हणून इथलं जे मी तुम्हाला सांगितलं ते आता याचं आपण पुढे बघणार आहोत की नेमकं कसं याचं बायफर्फिकेशन केलेलं आहे. तर मग लक्षात घ्या की अनुक्रमांक 2 मधील जे घटक आहेत त्या घटकांपैकी पहिला जो उपघटक आहे त्याला नाव दिलेलं आहे भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी, ज्या मी तुम्हाला आता सांगितल्या. आता इथे जर विचारात घेतलं तर याची तर आपण चर्चा केलेली आहे. मग आहे बालकांचा मोफत व सक्तीचं शिक्षणाचा अधिकार, ज्याला RTE म्हणूया. आणि RTEमध्ये 2009 मध्ये आलेला RTE आहे. त्याच्यासोबतच महाराष्ट्र राज्य शासनाने 2011 मध्ये त्याच्यामध्ये जे राज्य शासनाचं काढलेलं आहे त्याचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यात अपडेट आणि कोणकोणत्या गोष्टी आहेत, कशा पद्धतीने कोणत्या कलमानुसार आपल्याला विद्यार्थ्यांचं 25% असेल किंवा गावामध्ये आपल्या शाळा व्यवस्थापन समिती असेल, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. इथे कुठेही त्यांच्या बाबतीत दिलेलं नाही. ओके, मग हेच जर असेल तर याच्यासोबत आपल्याला प्लस काही गोष्टी आहेत ती की RTI असेल, हा तर घटक झालाच, पण आपल्याला इथे कुठंच तुम्हाला RTIच्या बाबतीत दिलेलं नसेल, पण ते सुद्धा आपल्या लक्षात घ्यावं लागेल. मग याच पद्धतीने जर आपण विचार केलं तर मग आपण किती डीप गेलं पाहिजे, आपण किती चांगल्या पद्धतीचा अभ्यासक्रमाला समजून घेतलं पाहिजे, हा तुम्हाला महत्त्वपूर्ण मुद्दा समजतो. तुम्ही मेहनत करायला तयार आहात, तुम्ही वेळ द्यायला तयार आहात, पण मग वाचायचं काय तेही महत्त्वाचं आहे. वाचायचं कुठून तेही महत्त्वाचं आहे. नाही तर काहीतरी वाचलं आणि मग परीक्षेला गेलं तर ते काहीतरी वाचलेल्या गोष्टी महत्त्वाच्या ठरणार नाही, कारण तो तुमचा निर्णायक गोष्ट आहे. तिथे तुम्हाला तेच वाचलं गेलं पाहिजे जे परीक्षेत येऊ शकतं, जे इथे नाही दिलेलं आहे पण ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. मग अशा अनेक गोष्टी आहेत की जिथे तुम्हाला त्या गोष्टी समजून घेतल्या गेल्या पाहिजे. त्यानंतर बाल हक्क संरक्षण कायदा आहे 2005 मध्ये आलेला. मग या बाल हक्क संरक्षण कायद्याचं संरक्षण कसं, त्याच्यामध्ये सुरक्षा, भय आणि चिंता याच्या बाबतीत आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग याचसोबत मानवी हक्क आयोग असेल, तो पण आपल्याला विचारात घ्यावा लागेल, कारण बालकांशी संबंधित आलं तर हे जरी स्पेसिफिक आहे पण मानवी हक्क आयोगाचाही विचार करावा लागेल आपल्याला. मग आता बाल हक्क हा पर्टिक्युलरली फक्त बालकांसाठी झालं, पण मग बाकी SC ST, मागासवर्गीय, अपंग या विद्यार्थ्यांचं काय, मग तो मानवी हक्क कायद्यामध्ये येणार, मानवी आयोगामध्ये येणार. मग हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणे आवश्यक आहे. आता इथे जर तुम्हाला हे दिसत नसेल की पुढे आहे विद्यार्थी लाभाच्या विविध योजना, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आणि सोबत शिष्यवृत्ती, जे की विद्यार्थ्यांचं, आता इथे कोणता येणार आणि कोणतं नाही काहीच सांगितलेलं नाही, फक्त एक टॅगलाईन दिलेली आहे आणि त्यामध्ये किती साऱ्या गोष्टी येतील, कोणत्या गोष्टी वाचायच्या, कोणत्या सोडायच्या, किती वाचायच्या, लिमिट नाही आहे. आणि मग त्यात तुम्हाला समजलं पाहिजे की आपण कुठल्या वाचणे गरजेचं आहे, आपल्यासाठी महत्त्वाच्या कोणत्या आहेत. शिष्यवृत्ती योजना, अनेक शिष्यवृत्ती योजना आहेत, वेगवेगळ्या जातीनुसार म्हणजे कॅटेगरीनुसार आहेत. तसं आपण बघतोच आहे की विद्यार्थ्यांना अनेक शिष्यवृत्त्या तुम्ही सुद्धा देत आहात. तर मग त्या सगळ्यांचं डिटेल, पात्रता काय असली पाहिजे, कोण देऊ शकतो, कोण नाही देऊ शकत, किती अमाऊंट मिळते, त्याच्यासाठी कोण खर्च करतोय, शासनाची आहे, राज्य शासनाची आहे की केंद्र शासनाची आहे, हे सुद्धा आपल्याला इथे डिटेलपणे वाचायचं आहे. आता पुढे जर गेलो तर विशेष गरजा असणाऱ्या व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या विविध योजना लक्षात घ्या. अल्पसंख्याक विद्यार्थी आणि ज्या विशेष विद्यार्थी आहेत, या विशेष विद्यार्थ्यांसाठी ज्या योजना वेगवेगळ्या राबवल्या जातात याचं मग आता किती असतील याचा अंदाज आपल्याला नाही, किंवा कोणकोणत्यात हे नाही, पण डीपली जाऊन जर विचार केला तर आपल्याला त्या गोष्टींचा विचार करणे गरजेचं आहे. मग सोबतच इथे आपण एक विचारात घेऊ शकतो सर्वसमावेशक शिक्षण. आता सर्वसमावेशक शिक्षणाची संकल्पना इथे कुठंच दिलेली नाही आहे, अभ्यासक्रमामध्ये कुठंच तुम्हाला नमूद केलेली नाही आहे. पण मग जर तुम्ही हे नाही वाचलं तर सर्वसमावेशक शिक्षणामध्ये या विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांचं किंवा अल्पसंख्याक असलेल्या विद्यार्थ्यांचं समावेशन कसं करायचं हे माहिती नाही. मग आपल्याला याही संकल्पनांचा विचार करणे गरजेचं आहे, जे की इथे नमूद नाही. ठीक आहे, मग आता पुढे जाऊ आणि पुढे
शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या विविध संस्था आहेत, संघटना आहेत, यांच्या बाबतीत सुद्धा इथे शॉर्टमध्ये दिलेलं आहे. पण शॉर्टमध्ये दिलं म्हणजे काय, तर फक्त हा एक शब्द आहे इत्यादी. आता या इत्यादीने इतका घोळ करून ठेवलेलं असतं की आपल्याला कळत नाही की कोणती संस्था येणार. म्हणजे ह्या तर येणारच आहे, नो प्रॉब्लेम, ह्या तर येणारच आहे, पण इत्यादीमध्ये याच्यासारखे अनेक संस्था येतील. कोणकोणत्या माहिती नाही. मग आता सोबतच मला एक इथे हे पण सांगायचं आहे की तुम्ही आयोगांच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला आयोग, आता आयोग म्हणजे काय, तर शिक्षणाच्या संदर्भात झालेले आतापर्यंतचे जितकेही आयोग असतील, मग ते आता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जे सगळ्यात जोरावर चाललेले आहे ते म्हणजे त्रिभाषा सूत्रावर असलेला जोर. प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा. मग आता त्याच्यासाठी झालेला किती मोठा गदारोळ आहे याचा जर विचार केला तर मग कोणत्या आयोगांनी त्रिभाषा सूत्राला प्राथमिकता दिली, कोणत्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये त्याला जास्त महत्त्व देण्यात आलं, हे आपण चालू घडामोडींशीही त्याला संबंधित करू शकतो. आणि हे ऐतिहासिक इतिहासाच्या शिक्षण म्हणजे शिक्षणाच्या इतिहासामध्ये सुद्धा याचा विचार आपण करू शकतो. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणे यांचा उल्लेख नाही, पण हे आपल्याला अभ्यास करणे गरजेचं आहे. आयोगांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मग ते जर असलं तर आपण 1835 पासून मेकॉलेच्या शिक्षणापासून जर विचार करत आलो तर आतापर्यंत झालेले 2014 पर्यंत झालेले 2020 मध्ये आलेलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण इथपर्यंत आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020चा उल्लेख कुठेही नाही या अभ्यासक्रमामध्ये. पण मी माझ्या गुरुजन वर्गांना सांगू इच्छितो की आपल्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी संबंधित कमीत कमी 8 ते 10 प्रश्न असण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे, जे की वेगवेगळ्या घटकांशी संबंधित असू शकतात. मग ते प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात असतील, ते तांत्रिक शिक्षणाच्या संदर्भात असेल, ते प्रौढ शिक्षण असेल, ते अभ्यासक्रमाचं नियोजन असेल, ते शाळांचं मूल्यमापन असेल, विद्यार्थ्यांचं मूल्यमापन असेल, अशा वेगवेगळ्या घटकांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी संबंधित आपल्याला प्रश्न येण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. मग आपल्याला ते सुद्धा वाचणं गरजेचं आहे, याचंही नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि बेसिक नाही तर डीपमध्ये असणं गरजेचं आहे. आयोगांचं नॉलेज असणं गरजेचं आहे. सोबत या संस्था तर आहेतच, या संस्थांचा आपल्याला अभ्यास करायचंच आहे, पण इथे युनेस्कोचा उल्लेख कुठेच नाही आहे. मग युनेस्को आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे, बरोबर. त्यानंतर आपल्याला SCBT आहे, SBT कुठेच उल्लेख नाही आहे, पण या महत्त्वाच्या संस्था आहेत ज्या की महाराष्ट्र शासनाच्या द्वारे चालतात आहे. मग तुम्हाला त्यानंतर निष्ठाच्या बाबतीत माहिती असलं पाहिजे, बरोबर. त्यानंतर CCRT, अशा अनेक संस्था आहेत. बघा आता इथे आपण लिस्ट करायला गेलो तर खूप मोठी आहे, पण अशा अनेक संस्था ज्या की इथे नाही दिलेल्या आहेत, त्या संस्थांचा अभ्याससुद्धा आपल्याला आवश्यक आहे. ठीक आहे, पुढे जाऊ आता आपण. तिसरा जो उपघटक आहे तो माहिती तंत्रज्ञानाचा वापर. त्यातल्या त्यात त्याला बेसिकली ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे प्रात्यक्षिक. आता प्रात्यक्षिकाच्या स्वरूपात जर विचारात घेतलं तर एकच गोष्ट इथं विचारात घ्यायची आहे तुम्हाला, की तुम्ही शाळेच्या कामकाजामध्ये शालेय स्तरावर काम करत असताना ज्या काही ICTशी रिलेटेड म्हणजे जे कम्प्युटरशी रिलेटेड असलेले जे कामं आहेत त्याच्यावर आलेले प्रश्न, येणारे प्रश्न. मग आता आपण विद्यार्थ्यांचं समजा प्रवेश करत आहोत तर त्यांच्या संख्यांच्या बाबतीत त्यांची जातीनिहाय संख्या असेल, ते इनपुट करणे असेल, ती माहिती देणे शासनाला असेल ऑनलाईन पद्धतीने. त्यांचं ज्याला आपण म्हणूया की एक प्रकारचं काय म्हणतात त्याला असं ज्याला आपण मूल्यमापनाच्या संदर्भात म्हणूया, त्यांचं एक जे माहिती आहे ती माहिती त्याची ठेवणे, म्हणजे मूल्यमापनाच्या संदर्भात त्यांची माहिती ठेवणे. मग त्यातल्या त्यात त्यांच्यासाठी आलेल्या योजना, स्कॉलरशिप असतील, परीक्षा असतील, विविध शिष्यवृत्ती परीक्षा असेल, त्यांचे फॉर्म भरणे असतील, शाळेच्या न्याससाठी असलेलं सर्वेक्षण असेल, असरसाठी असलेल्या गोष्टी असतील, अशा अनेक गोष्टी ज्या की आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करावं लागतं. नाफ असेल, या सगळ्या गोष्टींचं आपल्याला ऑनलाईन पद्धतीने जी माहिती भरावी लागत असते, त्या भरलेल्या माहिती जसं UDIS असेल, सरल असेल,
यांचं माहिती आपल्याला अपडेट करावी लागत असते. तर या जितक्याही गोष्टी आहेत ज्या की ऑनलाईन पद्धतीने आपल्याला करायच्या असतात, त्यांच्या प्रात्यक्षिकाच्या संदर्भात त्यांनी विचारलेले प्रश्न असतील. म्हणजे त्याचा अर्थ असा होतोय. मग सोबतच आपल्याला इंटरनेटचा प्रभावी वापर, आता तुम्ही इंटरनेटचा प्रभावी वापर करत असताना तिथे कम्प्युटर आलंच. मग इंटरनेटचा प्रभावी वापर करताना तुम्हाला मेल पण विचारलं जाऊ शकतं, की समजा जर तुम्हाला तुमच्या वरच्या अधिकाराला मेल करायचा आहे, मग वरच्या अधिकाराला मेल करत असताना तुम्हाला तो मेल वरच्या अधिकाऱ्याला पाठवायचा आहे, सोबतच तुमच्या सहकारी शिक्षकांना सुद्धा पाठवायचा आहे. तर मग अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही CC BCC मध्ये कोणाला ठेवणार आणि कोण वरिष्ठ अधिकाऱ्याला कुठे ठेवणार आणि सहकारी शिक्षकांना कुठे ठेवणार, असे प्रश्न येऊ शकतात. मग ईमेलच्या बाबतीत असतील, तुम्हाला ऑनलाईन पद्धतीमध्ये एखाद्या पोर्टलवर जाणे असेल, स्वतःचं लॉग इन करणे असेल, त्याच्या बाबतीत प्रश्न विचारला जाऊ शकतात. तुम्हाला होम पेज काय असतं, अशा अनेक गोष्टी ज्या की इंटरनेटच्या संदर्भात विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे. देन शाळा स्तरावर विविध माहिती भरणे, ज्याच्यावर आपण चर्चा केली. शासनाच्या उपलब्ध पोर्टल, जिथे आपण बोललो आताच जस्ट की सरलवर माहिती भरणे असेल, UDICEची माहिती भरणे असेल, UDICE प्लस आहे, अशा वेगवेगळ्या ज्या काही ऑनलाईन पद्धतीने आपल्याला डेटा द्यावं लागतं, ती माहिती भरण्याचं प्रात्यक्षिक ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे. त्यानंतर संगणक वापराविषयीचे ज्ञान. आता याच्या वापराविषयीचे ज्ञान वेगळे आणि याच्या वापराविषयीचे ज्ञान वेगळे. संगणक वापरणे वेगळी गोष्ट आणि इंटरनेटचा वापर करणे वेगळी गोष्ट. ओके. जसं आता ऑनलाईन पद्धतीने आपण मुलांना शिक्षण देतो आहे. कोरोनामध्ये आपण बघितलं की आपण मुलांना शाळेमध्ये न आणता घरीच बसून त्यांना मोबाईलद्वारे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. आता तुम्हाला इंटरनेटचा वापर करून ऑनलाईन क्लास घ्यायचा आहे, मग एक क्लासरूम तयार करायचा आहे. मग क्लासरूम तयार करायचं असेल तर त्याचं नॉलेज आलं पाहिजे. मग क्लासरूमचे प्रकार कोणकोणते आहेत, जसं फॉर एक्झाम्पल एक साधं आपण बोलूया की गुगल क्लासरूम नावाचं एक क्लासरूम. मग तो क्लासरूम तसाच क्लासरूम असतं जसं की आपण ऑफिशियली ऑफलाईन पद्धतीने घेतो. मग त्यामध्ये काय असतं की त्यामध्ये तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना एनरोल करू शकता, तुम्ही त्या क्लासरूममध्ये जाऊन लेक्चर घेऊ शकता, त्या क्लासरूममध्ये तुम्ही त्यांना असाइनमेंट देऊ शकता, ते विद्यार्थी त्यांचे दिलेले असाइनमेंट्स त्या क्लासरूममध्ये अपलोड करू शकतात, त्या विद्यार्थ्यांची हजेरी कॅल्क्युलेशन होते, किती वेळ ते प्रेझेंट होते हे दिसतं. म्हणजे ओव्हरऑल ते क्लासरूमच असतं पण ऑनलाईन मोडमध्ये असतं. मग अशा ऑनलाईनच्याही संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला इंटरनेटच्या वापरातून आणि सोबत मग आता कम्प्युटरचा वापर करत असताना, संगणकाचा वापर करत असताना संगणक कशा पद्धतीने करू शकतो. मग जसं तुम्हाला टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये PPT बनवणे असतील, तुम्हाला एक्सेलचा वापर करणे असेल, वर्ड पॉवरपॉईंटचा वापर करणे असेल, ज्या फंक्शन्स आहेत. मग आता विद्यार्थ्यांची लिस्ट आहे तुमच्याकडे आणि तुम्हाला त्या कम्प्युटरचा वापर करून विद्यार्थ्यांचं शेकडेवारी काढायची आहे की किती दिवस कोण प्रेझेंट होता, महिन्याभरातली शेकडेवारी काढायची आहे. मग त्याला कशी कमांड दिली पाहिजे, याच्याशी संदर्भात प्रश्न असू शकतात. म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला सांगायचं जे आहे मला की संगणकाचा जे वापर आहे तो प्रभावी वापर आपण शाळेच्या स्तरावर करायचा, आपल्याला बाकीच्या लेवलवर नाही विचार करायचा. पुढे जर विचारात घेतलं पुढच्या घटकांमध्ये तर तिथे तुम्हाला ॲनालिटिकल म्हणजे ॲनालिसिससुद्धा करायचं आहे, ते पण आपल्याला या कम्प्युटरद्वारे करता येऊ शकतं. मग शाळा स्तरावरील अंदाजपत्रक व हिशोब, बरोबर, म्हणजे बजेट ज्याला आपण म्हणूया किंवा आपलं वेळापत्रक जे असतं अंदाजपत्रक. मग आपण जसं टाईम टेबल बनवतो, मग आपल्या शाळेमध्ये आवश्यक असलेल्या खर्चाची नोंदी आणि मग ते ज्याला ताळेबंद म्हणजे ज्याला आपण एक प्रकारे इंग्रजीमध्ये त्याला काहीतरी वेगळं शब्द आहे मला आठवत नाही आता, तर आपल्या शाळेच्या संबंधात असलेला हिशोब ते करणे. मग दिलेले आणि आलेले, झालेलं खर्च आणि आलेली इन्कम या दोघांमध्ये आपल्याला व्यवस्थितपणे त्याचं हिशोब ठेवणे, या सगळ्या गोष्टींचा समावेश यामध्ये होतो. आता हे प्रॅक्टिकली नॉलेज आहे तुमचं की जे आपण शाळेमध्ये करतो आहे, ताळेबंद ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. तर ती गोष्ट इथे आपल्याला लक्षात घ्यायची आहे आपल्या शाळेच्या संदर्भातली. मग आता उपघटक 4ची जर आपण गोष्ट केली तर आपण इथे ओरिजिनली आता आपल्या टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये आलेलो आहे, आपल्या अध्ययन अध्यापनाच्या संदर्भात आलेलो आहोत. मग उपघटक 4मध्ये अभ्यासक्रम आहे, मूल्यमापन आहे, अध्ययन अध्यापनाच्या पद्धती आहेत. आता सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट इथे आहे की इथे फोकस केला जाणार आहे ते म्हणजे ऑनलाईन पद्धतीवर.
ऑनलाईन पद्धतीने शिक्षण, ऑनलाईन पद्धतीने मूल्यमापन म्हणजे ऑनलाईन टीचिंग लर्निंग प्रोसेसवर आता जास्त भर दिला जाऊ शकतो प्रश्नांच्या प्रकारांमध्ये. ठीक आहे. तर मग आता लक्षात घ्या की पूर्व प्राथमिक ते 12वी पर्यंत अभ्यासक्रम. आता एक लक्षात घ्या, तुम्ही जर पूर्व प्राथमिक ते 12वी पर्यंतचा अभ्यासक्रमच विचारात घेतला, ठीक आहे, तर ते अभ्यास करायला गेला तर तुमचं पूर्ण वेळ यातच चालला जाऊ शकतो. म्हणजे इतका विस्तृत असा अभ्यासक्रम आहे. मग तुम्हाला अभ्यासक्रम वाचायचा आहे की नेमकं काय वाचायचं आहे हे जर कळलं तुम्हाला तर मग तुम्ही जिंकलात असं मला म्हणायचं आहे. आता कसं जिंकलात बघा, इथे म्हटलेलं आहे अभ्यासक्रम. मग पूर्व प्राथमिक ते 12वी पर्यंतचा अभ्यासक्रम. आता अभ्यासक्रमामध्ये नेमके पाठ वाचायचे, घटक वाचायचे की काय वाचायचं. मग एक तुम्हाला थोडंसं बायफर्फिकेशन करावं लागेल की इथे जे दिलेले आहे हां पुढे आहे ते घटक, ते पुढे घटक आहे, त्या घटकांच्या बाबतीत आपण हां आता हा घटक उपघटक 6 मध्ये दिलेला आहे आणि एक गोष्ट उपघटक 4 मध्ये सुद्धा दिलेली आहे. आता इथे सुद्धा दिलं आहे मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, भूगोल, इतिहास, माध्यमिक स्तरावरील विषयाचे ज्ञान. मग याचा अर्थ काय आणि याचा अर्थ काय. माध्यमिक स्तर म्हटल्यावर आपण नाही काही पूर्ण 12व्या वर्गापर्यंत गेलो, पण आपण 8व्या वर्गापर्यंत 9व्या 10व्या वर्गापर्यंतचं माध्यमिक स्तर येतो समजा. उच्च माध्यमिक नाही, माध्यमिक स्तरापर्यंत म्हणजे 10व्या वर्गापर्यंत. मग या गोष्टीमध्ये आणि त्या गोष्टीमध्ये काय फरक आहे. खूप मोठा फरक आहे. तिथे तुम्हाला अभ्यास करताना, इथे अभ्यास करत असताना तुम्हाला फक्त मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, भूगोल, इतिहास एवढ्या या 5 ते 6 सब्जेक्टचं माध्यमिक स्तरापर्यंतचा जो घटक आहे, अभ्यासक्रम आहे, त्याचा अभ्यास करणे. म्हणजे त्याचे पाठ, त्यामध्ये समजा शिवाजी महाराजांचं काय दिलेलं आहे किंवा भूगोलामध्ये काय दिलेलं आहे, इतिहासामध्ये काय दिलेलं आहे हे वाचणं, त्याचं नॉलेज ठेवणं गरजेचं. मग सूर्यग्रहण कसं असते, चंद्रग्रहण कसं असते, या गोष्टींचा विचार केला जाईल. कुठे या ठिकाणी. मग तुम्हाला फक्त इतिहास वाचायचा आहे, भूगोल वाचायचा आहे, इंग्रजी, विज्ञान, गणित आणि मराठी मोजके विषय वाचायचे. पण जर तुम्ही इथं विचारात घेतलं तर इथे पूर्व प्राथमिक ते 12वी पर्यंतचा अभ्यासक्रमात किती मोठा वास्ट असेल, तर इथे ते घटक विचारात नाही घ्यायचे, इथे अभ्यासक्रम विचारात घ्यायचा आहे. मग अभ्यासक्रम विचारात घेत असताना त्यांच्या जसं पूर्व प्राथमिकमध्ये अभ्यासक्रम निर्मित करायचा आहे. मग पूर्व प्राथमिकचा अभ्यासक्रम बनवत असताना त्या पूर्व प्राथमिकमध्ये त्याची उद्दिष्टे काय ठेवलेली आहेत, त्याच्या अध्ययन निष्पत्ती काय ठेवलेली आहे, त्याच्या मूल्यमापनाच्या पद्धती काय दिलेल्या आहेत आणि त्याच्या काही उणिवा आहेत का, याचं तुम्हाला ओव्हरऑल नॉलेज घ्यायचं आहे. तुम्हाला त्याचे घटक नाही अभ्यासायचे आहेत, त्याचे पाठ नाही अभ्यासायचे आहेत, नाही, तुम्हाला त्याचं अभ्यासक्रमाच्या बाबतीत. मग तो समजा प्राथमिक स्तरावरचा अभ्यासक्रम असेल तर तो कोणत्या प्रकारचा अभ्यासक्रम आहे. जसं अभ्यासक्रमाचे वेगवेगळे प्रकार पडतात की विद्यार्थी केंद्रित आहे का, समाज केंद्रित आहेत का, घटक केंद्रित आहे का. म्हणजे तुम्हाला त्याचं नॉलेज असलं पाहिजे जो की अभ्यासक्रमाच्या संदर्भात आहे. घटकांचा अभ्यास करणे इथे अपेक्षित नाही. मग पूर्व प्राथमिकपासून तर 12वी पर्यंतचा. कदाचित समजा तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की तुम्ही एका अभ्यासक्रम निर्मिती मंडळाच्या सदस्यांच्या स्वरूपात कार्य करत असताना तुम्हाला माध्यमिक स्तरावरच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम विकसित करायचा आहे, तर तुम्ही खालीलपैकी कोणती गोष्ट विचारात घ्याल, असेही प्रश्न तुम्हाला येण्याची शक्यता असू शकतं अभ्यासक्रमाच्या संदर्भात. ओके, मग हा घटक तुमचा क्लिअर झाला. अध्ययन निष्पत्तीतील उणिवा काय असतील तो यालाच कोरिलेटेड असलेला घटक आहे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आणि पूरक मार्गदर्शन. आता बघा, पूरक मार्गदर्शनमध्ये आपण एक घटक घेऊ, तो म्हणजे गायडन्स अँड काउन्सिलिंग. आता ते जे गायडन्स अँड काउन्सिलिंग आहे, हा विशेषतः इथे तुम्हाला विद्यार्थ्यांच्या संदर्भात विचारात घ्यायचा आहे की एखादा विद्यार्थी शाळेत येत नाही आहे, मूल्यमापन तो केलं, तो हुशार आहे, त्याला चांगलं शिकता येतं, त्याची भाषिक क्षमता चांगली आहे, वगैरे वगैरे, परंतु त्याच्या काही अशा अडचणींमुळे, त्याच्या कौटुंबिक अडचणींमुळे तो येऊ शकत नाही आहे, शाळेत पोचू शकत नाही. मग इथे पूरक मार्गदर्शनाची संकल्पना तुमच्या समोर येते. एक मिनिट हा. आणि या पूरक मार्गदर्शनामध्ये ज्याला आपण गायडन्स आणि काउन्सिलिंग साध्या भाषेत जर विचारात गेलं
मार्गदर्शन आणि समुपदेशन याचं सुद्धा नॉलेज असणं आपल्याला गरजेचं आहे। सोबतच मित्रांनो एक लक्षात घ्यावा की हे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन जेव्हा जुन्या पद्धतीचं विचारात घेतलं, जुन्या म्हणजे त्याला एक प्रकारे आपण CCE म्हणूया, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, मग याच्यामध्ये आलेले जे घटक आहेत त्या घटकांचा अभ्यास तर करायचा आहे, पण ऑनलाईन पद्धतीने जे आता शिक्षण बदलतो आहेत, आपल्या बदलत्या आस्पेक्टनी आपल्याला विचारात घ्यायचं आहे मूल्यमापनाचा संदर्भ, तर मग मुलं शाळेत उपस्थित नसताना तुम्हाला त्यांचं मूल्यांकन करायचं आहे किंवा मूल्यमापन करायचं आहे, कसं करणार? CCE तर आहे, नॉलेज तर येणार आपल्याला, पण मग या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत तुम्हाला विचार करायचा आहे। मग ऑनलाईनच्या संदर्भात आता तुम्हाला जर माहिती असेल, तुम्ही NEP वाचलेलं असेल, तर विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावर त्यांना बेसिक गणित आणि बेसिक भाषिक क्षमता विकसित करण्यासाठीच्या मूल्यमापनाच्या गोष्टी वेगळ्या आहेत। विद्यार्थ्यांच्या लेवलवर जर तुम्ही आता विचार केला, नवीन पद्धती आपल्या डेव्हलप झालेल्या आहेत मूल्यमापनाच्या, तर त्या मूल्यमापनाच्या पद्धतीच्या बाबतीत आपल्याला नॉलेज असणं आवश्यक आहे। CCE तर आपण शिकतच आलेलो आहोत, त्याच्यात काही प्रश्न ते तर करायचंच आहे, पण नवीन अपडेटेड ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा आपल्याला इथे विचारात घेणे आवश्यक आहेत। आता असर, नास आणि पिसाच्या संदर्भात प्रश्न निर्मितीचं कौशल्य विकसित करणे याच्यावर प्रश्न असणार आहे। असर राज्यस्तरावर, भारताच्या स्तरावर नॅशनल लेवलवर, नास नॅशनल लेवलवर आणि पिसा आंतरराष्ट्रीय लेवलवर, मग अशा तीनही लेवलच्या प्रकारांमध्ये आपल्याला अभ्यास करत असताना प्रश्नांची निर्मिती कशी केली, म्हणजे तुम्ही स्वतः जर एखाद्या असर या संस्थेमध्ये काम करत आहात, शिक्षक नाही, तुम्ही असर या संस्थेमध्ये एक सर्वेक्षक म्हणून काम करणार आहे, तर तुम्ही प्रश्नांची निर्मिती कशी कराल? तुम्हाला काय वाटतं की कोणत्या पद्धतीचे प्रश्न तयार झाले पाहिजेत, कोणत्या अँगलनी प्रश्न विचारले गेले पाहिजेत मूल्यमापनासाठी? प्रश्न निर्मिती कौशल्य। देन प्रगत अध्ययन अध्यापन शास्त्र। आता प्रगत म्हटलंय, हा शब्द विचारात घ्या, तर टीचिंग लर्निंग प्रोसेस, आता नवीन अपडेटेड लर्निंग प्रोसेसच्या बाबतीत जर विचारात घेतलं तर ब्लेंडेड लर्निंग नावाची संकल्पना आहे, आता खूप साऱ्या गोष्टी आहेत, फ्लिप क्लासरूम आहेत, ठीक आहे, म्हणजे ऑनलाईन लर्निंगच्या संदर्भात जर तुम्ही विचारात घेतलं प्रगत, त्यातल्या त्यात नवनवीन मेथड निर्माण झालेल्या आहेत, ब्रेनस्टॉर्मिंग, बघा आता या गोष्टींचं आपल्याला कधी काम पडलेलं नाही समजा शिक्षक म्हणून, पण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला याचं नॉलेज, अपडेट नॉलेज असणं गरजेचं आहे। आता ब्रेनस्टॉर्मिंग असेल, लेवल आहे टीचिंगच्या, लर्निंगच्या लेवल आहे, चिंतनात्मक असेल, मेमरी लेवल असेल किंवा अंडरस्टँडिंग लेवल असेल, याचंही नॉलेज आपल्याला गरजेचं आहे। आणि सोबतच विविध पद्धती ज्या शिक्षणाच्या आहेत, मग टीम टीचिंग असेल, डिस्कशन मेथड असेल, पॅनल मेथड असेल, अनेक गोष्टी, प्रोजेक्ट मेथड, त्यांच्या विकनेसेस असतील तर त्यांचे स्ट्रेंथ काय आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, त्याचा सुद्धा अभ्यास करायचा आहे। सोबत आपल्या निकालाच्या संबंधित असलेले कामं जे की प्रॅक्टिकली आपण वर्गांमध्ये करतो आहेत आतापर्यंत, त्याच्याही बाबतीत प्रश्न असू शकतात। ओके, त्यानंतर नेक्स्ट घटक आहे माहितीचे विश्लेषण। तर माहितीचं विश्लेषण म्हणजे काय? आपल्याकडे एक माहिती दिलेली असेल, त्याला डेटा ॲनालिसिस आपण म्हणूया, की आपल्याला एक डेटा दिलेला आहे, एका पाय चार्टमध्ये दिलं असेल, एखादा टेबलमध्ये दिलेलं असेल, एखादा ग्राफमध्ये दिलं असेल, आणि त्यात दिलेल्या माहितीचं अर्थ लावण्याचं काम आपल्याला करावं लागेल की नेमकं त्याचा अर्थ काय निघतो। मग हे तर याच्या संदर्भात असू शकतं, पण मग शासनाच्या विविध पोर्टलवर दिलेली जी माहिती असेल त्याचंही अर्थ लावण्याचं काम आपल्याला करता आलं पाहिजे। मग टक्केवारी प्रायमरी शिक्षणाची, मग मुलींची संख्या, मुलांची संख्या, त्यांचं पर्सेंटेज असं जर दिलं असेल तर मग याच्यावरून ओव्हरऑल काय अर्थ निघतो, या प्रकारच्या गोष्टी आपल्याला शासनाच्या विविध पोर्टलवर दिलेल्या माहितीचे विश्लेषण करणे, असर असेल, नास असेल, PSM असेल, यांच्या चाचण्या, शाळांचे निकाल, या माहितीचे विश्लेषण करता आले पाहिजेत आपल्याला। हां, विशेषतः कौशल्य, संप्रेषण कौशल्य, समाज संपर्क साधणे यांच्यावर सुद्धा प्रश्न असणार आहेत। आता हे जर बघितलं आपण तर आता इथे लक्षात घ्या, संप्रेषण कौशल्य ज्याला कम्युनिकेशन स्किल म्हटलं जाते, हा एक जरी टॉपिक विचारात घेतलं तर शिक्षकाचं पालकांशी संपर्क, शिक्षकाचं विद्यार्थ्यांशी संपर्क, शिक्षकाचं आपल्या शाळेस्तरावरील विविध जे मानवी संबंध ज्याला आपण म्हणूयात त्यांचं, मग इतर संघटनांशी त्यांचं संबंध शिक्षकांचं,
मुख्याध्यापक म्हणून आपले संबंध, म्हणजे या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतोय ना, तर याच्यामध्ये मानवी संबंधांचं आणि मग ते इफेक्टिव्ह कसं ठेवायचं हे कोरिलेट केलं जाऊ शकतं. मग संप्रेषणाचे साधने कोणते, अडथळे कोणते, प्रकार कोणते, याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. सोबतच समाज संपर्कची विविध साधने कोणकोणती आहेत, समाजाची संपर्क, कारण शाळा ही समाजाची लघु प्रतिकृती आहे, हे आपण लहानपणापासून ऐकतो आहे. आणि मग शाळेला समाजाशी वेगळं करता येणार नाही, म्हणून शाळेला समाजाशी जोडत असताना कोणकोणती समाजाच्या संपर्काचे माध्यमं आहेत आणि त्याचं टोटली चांगल्या पद्धतीचे युटिलायझेशन तुम्ही कसं करू शकता, या संबंधित प्रश्न येण्याची शक्यता यामध्ये जास्त आहे. तर आपण इतकं डीपमध्ये याचा विचार करणे आवश्यक आहे अभ्यासक्रमाचा. त्यानंतर विषयनिहाय आशयज्ञान आणि सामान्य ज्ञान, इंग्रजी विषयाचे आशयज्ञान. बघा आता, तर इथे महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे माध्यमिक स्तरावर या दिलेल्या विषयांमध्ये काय अभ्यासक्रम असू शकतो, त्याचे घटक कोणते असू शकतात आणि कशा पद्धतीने त्यांचं अभ्यासक्रमामध्ये नॉलेज दिलेलं आहे. म्हणजे मग ते असं असू शकतं की समजा पर्टिक्युलरली आपण मराठी विषयाच्या संदर्भात विचारात घेतलं तर कुसुमाग्रजांनी लिहिलेली एखादी कविता असेल किंवा पु ल देशपांडेंनी लिहिलेली एखादी कविता असेल, मग या कवितेचं टायटल काय आहे, शीर्षक काय आहे, किंवा त्या कवितेमध्ये नेमकं कशावर भर दिलेला आहे, असे प्रश्न असू शकतात. इतिहासाच्या संदर्भात असेल तर शिवाजी महाराजांच्या बाबतीत म्हणा, किंवा अभ्यासक्रमाचा 12व्या वर्गापर्यंतचं इतिहासाच्या अभ्यासक्रमामध्ये जो कुठलाही घटक दिला असेल त्याच्या संदर्भात प्रश्न येण्याची शक्यता आहे. याला आपण एक प्रकारे असं म्हणू शकतो हे सामान्य विज्ञान असेल, सामान्य ज्ञान ज्याला आपण म्हणतो, जनरल नॉलेजच्या संदर्भात. तर हा घटक तिथे महत्त्वाचा ठरतो आपल्याला. त्यानंतर चालू घडामोडी, ज्या की विशेषतः शिक्षणाशी संबंधित आहे, या शिक्षणाच्या संबंधित होणाऱ्या ज्या चालू घडामोडी आहेत, या चालू घडामोडींमध्ये आपल्याला एक विचारात घ्यायचं आहे की ज्या शिक्षणाच्या संदर्भात केंद्र शासनामध्ये घडणाऱ्या गोष्टी आणि राज्य शासनामध्ये घडणाऱ्या गोष्टी यांचंसुद्धा आपल्याला इथे अभ्यास करणं गरजेचं आहे. सोबतच आपल्याला क्रीडाविषयक ज्या काही घटना घडत आहेत, ज्या काही चालू घडामोडी आहेत, त्या घडामोडींच्या बाबतीत आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग जसं की वर्ल्ड चॅम्पियनशिप, टेस्ट चॅम्पियनशिप असेल, वर्ल्ड कप होतं, आता पॅराऑलिम्पिक झालं, ऑलिम्पिक झालं, त्याच्या संदर्भात असतील. बुद्धिबळमध्ये आता गुकेश आपला नॅशनल लेवलचा प्लेयर यांनी केलेलं परफॉर्मन्स असेल, अशा अनेक गोष्टी क्रीडाशी संबंधित त्याचा अभ्यास करणे आपल्याला इथे गरजेचं राहणार आहे. तर गुरुजन वर्गांना माझी एकच विनंती आहे की हा अभ्यासक्रम आपण चांगल्या पद्धतीने समजून घ्या. या अभ्यासक्रमाच्या बारकाव्यांचं अभ्यास करा आणि त्या हिशोबाने आपला अभ्यास करा. आपल्या चांगल्या पद्धतीने त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करा. छोट्या छोट्या पद्धतीने नियोजन करा आणि बघा की तुम्ही जो ठेवलेला ध्येय आहे, तुम्ही जो घेतलेला कार्य आहे, तो कार्य निश्चितच तुम्ही पार पाडाल, चांगल्या पद्धतीने पार पाडाल, प्रभावीपणे पार पाडाल, ही माझी तुम्हा सर्वांकडून अपेक्षा आहे. तर या अभ्यासक्रमाचं आपण इथे विश्लेषण केलेलं आहे. तर मी प्राध्यापक घनश्याम वाघमारे इथे थांबतो आणि भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत सर्वांना नमस्कार, बाय.